हा पराठा मला इतका आवडतो आणि लहानपणीपासून जेव्हा मम्मी बनवायची तेव्हा पराठे जे आहे हे सगळ्यांचे फेवरेट होते। तर मी आज तुम्हाला झटपट बनणारे असे मुळ्याचे पराठे एकदम टेस्टी लागतात खाण्यासाठी, माझे सगळ्यात फेवरेट आहे। आलू पराठ्यापेक्षा पण मला हे मुळ्याचे पराठे खूप आवडतात जास्त आणि बनवायला एकदम सोपे आहे। त्या मसाल्याच्या डब्याच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवणार। एकदम थंड दह्यासोबत गरम गरम पराठे इतके छान लागतात आणि बघू शकता किती खमंग खुसखुशीत असा खरपूस हा पराठा भाजला गेलेला आहे। चला तर मग आता आपण रेसिपी चालू करूया। आता मुळे इथे मी जेव्हा पराठे बनवते तेव्हा मोठेच मुळे घेऊन येत असते, म्हणजे मग ते व्यवस्थित सगळ्यांना पुरतात घरामध्ये। छोटे छोटे मुळे आणले की त्यामध्ये जास्त काही बनत नाही। तर मुळे आता मी इथे खिसून घेणार आहे, तुम्ही खिसणीवर पण खिसू शकता। तर एकदम मस्त खिस हा माझा तयार होतो, म्हणून मी यामध्ये पटपट खिसचं काम याच्यामध्येच करत असते की हाताला पण त्रास होत नाही। तर आता मुळे इथे सगळे खिसून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याला आता मी इथे याचं आपल्याला मुळ्याला पाणी असतं आणि पराठा करताना तुम्हाला त्रास होईल त्यामुळे टिप सांगते, याचं पाणी तुम्हाला आता सगळं पिळून घ्यायचं आहे। तर आता सगळ्या मुळ्यांचं पाणी मी इथे पिळून ठेवलेलं आहे। आता आपण फोडणी करायला चालू करूया। तर आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये गरम करण्यासाठी, एकदम कमी सामानात मी दाखवते तुम्हाला। त्यामध्ये जिरे टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी याच्यात टाकून दिलेली आहे, म्हणजे जास्तच टाकलेली आहे कारण मला आवडते। आणि परत थोडी हळद टाकली आणि त्यानंतर मुळे इथे जे आपण पिळून ठेवले होते पाणी ते आता याच्यात टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर यानंतर यामध्ये इन्ग्रेडियंट पडतं त्यामुळे मी थोडं जास्त मीठ त्या हिशोबाने टाकलेलं आहे। तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही। फक्त हळद तिखटा मिठामध्ये एवढे छान पराठे बनतात, हे टेस्टी इतके लागतात खाण्यासाठी। आता मीठ टाकल्यानंतर याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये मला हळद थोडीशी कमी वाटते म्हणून मी हळद टाकली, परत थोडं तिखट टाकलेलं आहे, झणझणीत अशी तिखट छान लागतं म्हणून मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी सुंठ पावडर टाकली आहे कारण मुळा बाधतो, सुंठ पावडरने मुळा बाधणार नाही। छोटीशी टीप आहे पण एकदम छान आहे। आणि त्यानंतर बेसन पीठ यावर आता असंच टाकून दिलेलं आहे, कच्चाच, याला भाजायचं वगैरे काहीच नाही। आता बेसन पीठ आणि ते सगळं टाकून दिल्यानंतर परत थोडी कोथिंबीर मी याच्यावर टाकते आहे आणि त्याला वाफ दाबून देणार आहे, म्हणजे बेसनाला अशी चांगली वाफ सुटते। आणि 1-2-5 मिनिटं वाफ दिल्यानंतर बारीक गॅसवर आता वाफ काढून घ्यायची आहे आणि बेसनाच्या अशा गाठी मोडत मोडत तुम्हाला मग सगळं आता हे पराठ्याचं मिक्सचर आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर झाली तुमची पराठ्याची स्टफिंग तयार। इतक्या कमी साहित्यामध्ये इतका चांगला पराठा बनतो, तुम्हाला वाटणार पण नाही। नक्की करून बघा, हे लहानपणीपासून जेव्हा मम्मी करते तेव्हापासून आमचे हे पराठे फेवरेट आहे पराठे खाण्यासाठी। तर आता मस्त असं पीठ परत वाफ दाबून त्याला आता घेतलेली आहे, म्हणजे बेसनाचा कच्चा वास निघून जातो आणि मुळा शिजायला जास्त वेळ लागत नाही। कणिक मी इथे नॉर्मलच मळून ठेवलेली होती। यावेळी तुम्हाला कणकेमध्ये हळद जिरे टाकायचं तर हळद जिरे टाकून पण तुम्ही मळू शकता, पण मी नॉर्मलच मळली होती कारण मग एक्स्ट्रा उरले जर कणिक तर त्याच्यानंतर चपात्या बनवता येतात। आणि आता एक पोर्शन घ्यायचा आहे, तुम्हाला जेवढा पराठा साईज हवे असेल तेवढा, आणि त्याला आता अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि पराठा सगळीकडे व्यवस्थित पसरला गेला पाहिजे तोपर्यंत आता इथे तवा गरम करायला ठेवून देते आणि जी पारी लाटलेली होती त्यामध्ये आता स्टफिंग आपल्याला भरून द्यायची आहे। स्टफिंग भरायला मी बिलकुल कमीपणा करत नाही कारण पराठा म्हणजे त्याला भरपूर स्टफिंगच चांगली लागते। एकदम कमी भरलं तर मी पोळी खाल्ल्याचंच फिलिंग येतं, त्यामुळे वरचं जे पोर्शन आहे एक्स्ट्रा ते कणकेचं काढून टाकलेलं आहे। आणि मग नंतर आता हलक्या हाताने तुम्हाला हा मुळ्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। म्हणूनच जेव्हा मुळे खिसले तेव्हाच मी सांगितलं होतं की पाणी पिळून घ्यायचं नाही, तर मग तुमच्या मुळ्याचं सगळं फोडणी घातल्यानंतर पराठ्याच्या भाजीला पाणी सुटतं आणि तुम्हाला मग त्रास होईल पराठे करण्यासाठी। त्यामुळे आता मस्त असा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे आणि तुपामध्ये मस्त शेकून घ्यायचा आहे। तुम्हाला तूप नसेल आवडत तर तेलावर पण तुम्ही शेकू शकता, छान लागतात तेलामधले पण। आणि मी त्याला तुपात शेकून घेते आहे मस्त खरपूस असे दोन्ही बाजूने। आता हा मुळ्याचा पराठा मी शेकून घेणार आहे। सकाळच्या ब्रेकफास्टला म्हणा एकदम दमदार असा ब्रेकफास्ट होऊन जातो, किंवा तुम्ही हे नंतर डिनरला पण बनवू शकता, लंचला पण बनवू शकता। इतकी सोपी रेसिपी आहे, मुलांच्या टिफिनला पण बनवू शकता। अशा सोप्याच रेसिपी मी आतापर्यंत दाखवत आलेले आहे, त्यामुळेच तुम्ही अजूनपर्यंत माझ्या रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा। आणि आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की होऊन जाऊ द्या, फ्री असतं ते। त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये खाली तुम्हाला हाईट नावाचा ऑप्शन येत असेल तर व्हिडिओला प्लीज तुम्ही हाईट फ्री आहे पॉइंट देऊ शकता माझ्या, आणि मग माझा व्हिडिओ तुम्ही लीडर बोर्डवर आणण्यास मदत करू शकता। त्याचप्रमाणे दुसरा पराठा पण मी आता लाटून इथे
शेकून घेणार आहे. आता हा पराठा तुम्ही सरळ सरळ दह्यासोबत खायलाच मी सजेस्ट करेल तुम्हाला, कारण दह्यासोबतच एकदम मस्त लागतो. लोणचं वगैरे पण चांगलं लागतं, पण ह्या पराठ्यासोबत स्पेशली दही छान लागतं जास्त. तर लोणचं म्हणा तुम्ही, मिरचीचं, लिंबूचं, कैरीचं जे आवडत असेल ते खाऊ शकता. आणि त्यानंतर ह्याच दह्यामध्ये काकडी, टमाटर टाकून रायत्यासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता पराठा. पण नुसतं प्लेन दह्यासोबतच जास्त चांगला लागेल, म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जसं मी खाते तसं नुसतं दह्यासोबतच तुम्ही हा पराठा खाऊन बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा जास्तीत जास्त. आणि आता हा पराठा मी एन्जॉय करते. रेसिपी आवडली असेल तर फीडबॅक तुम्ही देऊ शकता. तर तोपर्यंत आता भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.